ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना घेऊन दिल्लीच्या तख्ताला सुद्धा हादरे दिले, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातला युवक आज काय करतोय? मित्रांनो, सकाळी सकाळी मला माझ्या एका मित्राचा कॉल आला आणि तो बोलू लागला की मला जॉब सोडायचा आहे. म्हटलं पुढे काय? तर बोलला की जॉब सोडू पण नाही शकत, कारण आत्ताच गाडी घेतलेली आहे, त्याचा ईएमआय आहे. आता 4 महिन्यांनी परत एक कार घेतोय, त्याचा ईएमआय सुद्धा सुरू होईल. पुढे घर मोठं करायचं आहे, त्याच्यासाठी लोन घ्यावं लागेल. त्यामुळे मी जॉब सोडू शकत नाही, पण आयुष्यामध्ये मला काहीतरी मोठं करायचं आहे. हे स्वप्न अनेको अनेको तरुणांचं असतं की मला काहीतरी मोठं करायचं आहे, पण जे एक जबाबदारी असते, ईएमआय पाठीमागे असतो, त्यामुळे एक पाऊल जे आहे धाडसाचं, ते टाकलं नाही जात आहे. मित्रांनो, जर आपलं वय 20, 25, 30 या एज मध्ये असेल, तर मी एक तुम्हाला गोष्ट सांगेन की जो आपला खर्च जो आहे, आता तुम्ही लक्झरी लाईफ बद्दल विचार नका करू की मी कोणती तरी स्पोर्ट बाईक घेईल, मी एक कोणती तरी मोठी कार घेईल, तिथे इन्व्हेस्टमेंट करेल, त्याच्यासाठी ईएमआय मी चालू करून ठेवेल. हे स्वप्न तर पाहिलं पाहिजे, पण मित्रांनो, 20, 25, 30 एज मध्ये तुम्ही काहीतरी असं चालू करा जिथून एक्स्ट्रा इन्कम सोर्स तुमचा चालू होऊ शकतो. अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करा जिथून काही ना काही तुम्हाला उत्पन्न मिळू शकतं. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा पहिले गड जिंकले, मावळ्यांना एकत्र केलं. स्वराज्य जेव्हा निर्माण झालं ना, त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. सुरुवातीला राज्याभिषेक करून मग ते स्वराज्य निर्माणासाठी नाही लागले. तर ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, तुमचं एक पाऊल धाडसाचं, की जिथे खूप साऱ्या अशा अपॉर्च्युनिटी आहेत. तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस सुरू करू शकता. त्याच्यासाठी ऑनलाईन तुम्ही एज्युकेशन घ्या, शिका, त्याचं कसं वर्किंग होतं ते बघा आणि हळूहळू साइड बाय साइड हा बिझनेस सुरू करू शकता. अनेको असे बिझनेस आहेत की जे तुम्ही करू शकता. जसं आयटीज मध्ये आहे, ग्राफिक्स डिझायनर आहे, वेब डेव्हलपर आहे, डिजिटल मार्केटिंग जो येणाऱ्या पिढीचा पुढचा जो आहे एक मार्केटिंगचा मोठाचा मोठा असा पैसा मिळवून देणारा हा एक फील्ड आहे. ते तुम्ही शिकू शकता. व्हिडिओ एडिटिंग आहे, ते तुम्ही शिकू शकता. आणि हे शिकण्यासाठी काही जास्त वेळ द्यायची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या वेळेनुसार युट्यूब आहे, तिथून फ्री शिकू शकता. पण मित्रांनो, काही ना काही तुम्ही जरूर शिका. या इन्कम सोर्स तुम्ही वाढवत राहा. इन्कम सोर्स जेव्हा वाढत राहतील, तेव्हा ऑटोमॅटिकली विदाऊट लोन तुमची कार तुमच्या दारामध्ये असेल. विदाऊट लोन तुमचं घर सुद्धा मोठं तुम्हाला बघायला भेटेल. हे तेव्हाच पॉसिबल आहे, जेव्हा तुम्ही एक इन्कम सोर्स वाढवण्याच्या पाठीमागे लागता. तर मित्रांनो, आज 1 मे जो महाराष्ट्र दिन आहे, याच्या निमित्त मी हेच सांगेल, हेच माझ्या मित्रांना मी सांगू शकतो की मित्रांनो, खरंच लक्झरी लाईफ सुरुवातीला स्वप्न बघू नका. सुरुवातीला चांगले इन्कम सोर्स निर्माण करा. मग महाराष्ट्रामधलेच तुम्हीच एक मोठे उद्योजक आहात. महाराष्ट्रामधलेच तुम्हीच एक नावाजलेली व्यक्ती आहे, हे तुम्ही बनू शकता, जेव्हा आपण काहीतरी वेगळं करतो, एक धाडसाचं पाऊल टाकतो. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.